काँग्रेसची जी काही गडी आहे किंवा जो काही इथे बालेकिल्ला होता तो त्याला तुम्ही सुरुंग लावलेला आहे. महेंद्रजी, मी गेले 20 वर्ष झालं राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो. ज्या दिवशीपासून मी राजकारणात काम सुरू केलं त्या दिवशीपासून मला काय मिळालं त्यापेक्षा मी जनतेला काय देऊ शकलो अशा पद्धतीने मी काम करत राहिलो आणि त्या कामाचं यश आणि फळ आता 2024 ला मला मिळतं. भाजपच्या तीन जागा आलेल्या आहेत यावेळेला. हो, 4थी जागा भाजपची येणार आहे. 4थी सुद्धा जागा भाजपची येणार आहे. आता 20 फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे आणि 500-600 मताचं काहीतरी मताधिक्य काँग्रेसला आहे. अजून 6-8 फेऱ्या राहिलेल्या आहेत. त्या फेरीमध्ये 100% आमच्या अर्चनाताई निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास मला स्वतःला आहे. भाजप आणि महायुती सत्तेकडे वाटचाल करते आहे. 225 जागा भाजप महायुतीच्या आलेल्या आहेत. म्हणजे लातूर जिल्ह्याला काय म्हणजे कॅबिनेट वगैरे असं काही मिळू शकतं? तो आता आमच्या नेत्याचा श्रेष्ठीचा विषय आहे. मी एक कार्यकर्ता आहे. जो नेते आदेश देतील, जो नेता निर्णय घेईल त्या निर्णयाला मी बांधील आहे. या निवडणुकीमध्ये असे काय मुद्दे होते की जे गेल्या 2-3 टर्म पासून तिथे काँग्रेस होती आणि ते काँग्रेसला बाजूला सारून रमेश अप्पा कराडांना संधी देण्यात आली? 15 वर्षापूर्वी ह्या मतदारसंघाची निर्मिती झाली, पण दुर्दैवाने 15 वर्षामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी साधं गावामध्ये भेटलेलं नाही किंवा गावामध्ये कुठल्या विकासाची योजना, कुठल्या विकासाची कामं केली नाहीत. हे जनतेने त्यांना दाखवून दिलं की तुम्ही 15 वर्ष तुम्हाला संधी दिली पण तुम्ही आमचं काहीच केलं नाही, कुठलं विकासाचं काम केलं नाही. उलट गाव त्यांच्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची जी अडवणूक आणि पिळवणूक झाली त्याचा उद्रेक ह्या 2024 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. यस.